मधील एक मोठं नाव साहेब अगदी शारजा इंटरनॅशनल स्टेडियमवर ज्या वेळेला भारत विरुद्ध पाकिस्तान असा टेनिस बॉलचा सामना झाला होता त्या ठिकाणी देखील अगदी पाकिस्तानी गोलंदाजांच्या चिंधड्या उडवताना पाहायला मिळालं होतं या खेळाडूला। चार धावांची ऑडियन्स टाकरेला दुसरा दिवस चालू झाला आहे आणि सगळे लोक मी सर्वात लेट उठलो आणि सगळे लोक जेवून मस्तपैकी आपापल्या बेडरूममध्ये जाऊन झोपलेत आणि जेवायला आता बसलो आहे। मी मला दाखवतो जेवण आजचं खूप सुंदर आहे, खूप खायला बेस्ट आहे। कोकणातली सर्वात बेस्ट मच्छी सुरमई नंतर कोळंबी दाखवतो। दुपारचं जेवण बघा, कोळंबी सुरमई कांदा वगैरे आणि मेन सोलकढी रस्सा आणि असं मस्त आहे की वातावरण आहे इथे। तिकडे पूर्ण समुद्र आहे। कृष्णा सर पण आलेत आता जेवणासाठी। तर संध्याकाळचे वाजलेत 6। पूर्ण दिवस आमचा झोपून गेला, त्याच्यामुळे काही शूट करण्यासारखं नव्हतं। सगळे एकच ठिकाणी होते आमच्या हॉटेल रूममध्ये। दुपारी जेवले, संध्याकाळी सगळे उठले जेवून। तर तुम्हाला आता दाखवतो व्ह्यू कसा आहे। हा बघा व्ह्यू आमच्या रिसॉर्टच्या बाहेर आणि सगळे प्लेयर आमचे बघा कसे आले। आमचा रिसॉर्ट टाईप हॉटेल रूम आहेत इकडे। संध्याकाळचं वातावरण आणि व्ह्यू। तर आम्ही काल शेवटची मॅच जिंकून सेमीफायनलमध्ये क्वालिफाय झालो आणि आज चिठ्ठ्या उडणार आहेत तिथे। तर सर्व रेडी झालं। 6:30चा आम्हाला तिथे टायमिंग दिलं आहे। रिपोर्टिंग टाईम पण 15-20 मिनटं लेटच चालू होणार आहे। तिथे गेल्यानंतर चिठ्ठ्या उडतील, नंतर मग मॅच लागणार आहे। तर टीम्स आले क्वालिफाय झाले बहुतेक तिथे अजित मोहिते आणि सुमित टेकले आणि आमची आणि अजून एक कोणतरी ती मला माहीत नाही आहे। तर अशा 4 टीम सेमीफायनलसाठी क्वालिफाय झाले, त्यांच्या चिठ्ठ्या उडतील आणि फायनलसाठी सेमीफायनल फायनल खेळतील। तर आता आम्ही चाललो आहे खाली, मस्तपैकी फोटो काढू आम्ही, मी आणि आम्हीच चाललो आहे। बाकीचे येते खाली चालले म्हण्या फोटो काढायला। चाललो आम्ही आता खाली। अमित कसा होता तो खालचा परफॉर्मन्स? खालचा लय डेंजर होता रे, सांगू पण नाही शकत नाही। 4 बॉल 4 रन वाटते। नाही मग पहिले बॉल बाउंड्री, दुसरा आउट, तिसरे बॉल आउट, चौथ्याला आउट नाही, चौथ्याला मॅच बॅटिंगच नाही लिही। तिसऱ्या मॅचला बॅटिंग नाही, चौथ्या मॅचला एक बॉल बाउंड्री मारली। म्हणजे बाउंड्री मारली ना, ती बाउंड्री तुम्ही मारली नाही, बॅटला लागला ना माझे, बस बॅटला लागला पण ती बाउंड्री तुझी ना, ती बॉलरची। कसं काय? अरे लागून बॅटीला फास्ट बॉल गेला कवर। मग माझं ताकद नाही का ती कट अशी मारली, त्याला पण टॅलेंट लागतो थोडा। लागला कसा वैसा मी नाही मारली। शूरवीर बघा, शूरवीर जुबा केसरी। तर आम्ही चाललो खाली चालत डागरा नाही का मारू आम्हीच नाही आणि मी केला इथं मस्त की फोटोशूट। तो बघू शकता खूप लोक आहेत इथे, संध्याकाळच्या टायमात गेले आता आणि आम्ही आता फोटोशूट केल्यानंतर निघतोय ग्राउंडवरती जायला। खूप सुंदर असा व्ह्यू होता इथं। नक्कीच कधी आलात देवगडला, जर कधी आलात तर ह्या बीचवर नक्कीच या। फोटो काढण्यासाठी खूप चांगले इथे व्ह्यूज आहेत। खूप लोक येऊन जातात इथे, मला दाखवतो अजूनही आहेत तिथे फोटो काढतात अजून सगळे। सूर्य पण पूर्ण गेलाय आता आणि आता आम्हाला तिकडून गाडी येईल। हा बघा, हा आमचा रिसॉर्ट। तर इथे सेमीफायनलसाठी चिठ्ठ्या उडल्यात आणि मॅच लागली आमची पहिली रायगड संघासोबत आणि दुसरी मॅच आहे धडसकल गोवा म्हणजे NB अगेन्स्ट सुमित टेकले। असे 2 सेमीफायनल होणार आहेत आणि आमची पहिली सेमीफायनल आहे आणि आम्ही आता तिकडे टॉस उडतोय आमचा आणि इकडे सुमित टेकले सर बॉलिंग करतात, तुम्हाला दाखवतो।
प्रॅक्टिस करतात. मोठ्या प्रमाणावर उत्कंठ असते. टॉस झालाय आमचा आणि पहिली बॅटिंग आली टॉस हारून. तर सर्व प्लेयर आले का आमच्या इथे. कृष्णा सर पण प्रॅक्टिस करून झाले, विजय भाऊ आले, विजय जोगले आलेले आहेत. आणि नक्कीच पहिली बॅटिंग आहे त्याच्यामुळे थोडा कॉन्फिडन्स आहे कारण की इथे चेस होत नाहीयेत. तर माझ्यासोबत आहे ऋतांशू पाटील, नवी मुंबईचा द ग्रेट खली, आणि आमच्या अगेन्स्ट आहे आणि तो कॅप्टन आहे अपोजिट टीमचा. कॅप्टन आपण एक पण टॉस हरलो नाही. 7 मॅच झाल्या, सगळे टॉस जिंकले. आता माझ्यावर भारी गेलो वाटतं तुझी बॅटिंग. तो आहे ना माझ्याशी. ठीक आहे, आज कृष्णा सर पण इथं आलेले आहेत. योगेश दादा ते डिस्कस करतायत. संघ येतील की नाही खेळाडू वगैरे आले. माहित नव्हतं कारण स्पर्धा अजिबात नावाजलेली नव्हती. पहिलीच सेमीफायनल आहे आमची. जो काय उत्साह आणि प्रतिसाद या संपूर्ण सातत्याने अंगामध्ये धुमाकूळ घालते वेगवेगळ्या मैदानांमध्ये. एका बाजूला टावकुरा फलंदाज इजाद कुरेशी, ज्यांच्यासाठी मोठं मैदान काय आहे ते त्यांना माहित नाही, आणि एका बाजूला एक्सपिरियन्स आणि तितकाच खेळपट्टीवर थांबणारा फलंदाज कॅप्टन फायटर जेट योगेश पेंडकर. जेवण मस्त झालं. विष्णू सर पण मस्त जेवतायत, कृष्णा सर पण जेवतायत. मोन्या दमलास जेवून जेवून. तुम्ही तर नको केले. विष्णू सरांची स्माइल बद्दल लोक सांगा सगळ्यांनी, कशी आहे स्माइल एकदम. सगळे जेवतात आमचे प्लेयर लोक तिथे. कृष्णा सरांचे फॅन फॉलोइंग. जिंकायचा असतो त्यामुळे सोपं काही नाहीये. शेवटचे 5 बॉल जिंकण्यासाठी आवश्यकता 10 धावांची. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल अटेम्प्ट. तो सामना पाहण्याचा योग या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये आलाय. पुढचा बॉल कृष्णा, उलटा बॉल टॉप केलाय. क्या पट आहे बॉल जाऊन पुढे विकेटची बाहेर शतपात. पाहूया धावा किती मिळतील. 1 2 3 4. आवश्यकता आहे 5 ची. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, फर्दिन चुकला आणि त्याचमुळे 1 धाव तर मिळालेली आहे. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जातोय, पण हा प्रयत्न करण्याची गरज होती का. साध्या प्रयत्नांना तर दुनिया विचारते, आपण साधारण तोच उल्लेख करतो, पण आता प्रयत्नांची उंची वाढवावी लागेल, तुमची प्रतिभा टिकवावी लागेल, सामना जिंकण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. 1 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता 4 धावांची. आर्यन स्ट्रायकर येणार. फायनलसाठी इथे पोहोचले सिंधुदुर्गाचे आमदार मिस्टर राणेसाहेब. राणेसाहेबांची सिक्युरिटीची गाडी आलेली आहे. राणेसाहेब पाठी आहेत. महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री, मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा आपले पालकमंत्री आणि आमदार नितेशजी राणे साहेब, एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सन्माननीय नितेशजी राणे साहेबांचं. फायनलसाठी लोक बघा किती आले. आम्ही झालो फायनलसाठी क्वालिफाय आणि नुकतीच बालाजीवाल्यांनी खूप चांगली अशी मॅच डिफेंड केली. राणेसाहेब सुद्धा आलेले आहेत फायनलसाठी. फायनलसाठी आमची टीम झाली आहे सज्ज. विजय भाऊ कॅप्टन आमचे बघू शकता. आमची टीम झाली तर रेडी. अफजल भाऊ सगळं टीम प्लॅन करतात. आणि अगेन्स्ट असणारे बालाजी राजकोट. साहेबांच्या माध्यमातून एक युवा नेतृत्व लाभलंय आणि एक फायर ब्रँड नेतृत्व म्हणून आज संपूर्ण भारतभर नितेशजी राणे साहेबांची चर्चा पाहायला मिळते. त्यांचं आगमन होत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. भारतातील तुम्हाला याच तालुक्यात पाहायला मिळत आहेत. त्याचमुळे प्रेक्षकांचं आवडीचं नेतृत्व जर आपल्याला लाभलंय तर आवडीचा खेळ क्रिकेट सुद्धा तुमच्या पाहता येतोय. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल
सोहळा या ठिकाणी आता त्यांना निर्णयांवर लक्ष घेत कसं नेमका क्षेत्ररक्षण निवडण्याचा निर्णय काय आहे? कारण मध्ये रोखला तर चेस करायला येईल. 6 षटकांचा फॉर्मॅट हा स्पर्धेत जो 6 षटकांचा फॉर्मॅट खोला जातोय तो आगामी स्पर्धांसाठी खूप महत्वाचा आहे. सगळीकडे महाराष्ट्रात 6 वर्ष मॅचेस असतात. मोस्ट ऑफ 3-4 टुर्नामेंट सोडल्या तर सगळ्या 6 वर्ष होतात. त्यामुळे सगळेच प्लेअर युस्ट असतात. हे हा सामना पाहण्यासाठी आलेले तर षटकाच्या शेवटच्या बॉलपर्यंत सामना हो नक्कीच आहे. व्हेरी गुड. चला आपण जाणून घ्या सुमित टेकडे. यस, सुमित टेकडे माझ्याबरोबर आहे. भारतीय टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव. साहेब अगदी शारजा इंटरनॅशनल स्टेडियम वर ज्यावेळेला भारत विरुद्ध पाकिस्तान असा टेनिस बॉलचा सामना झाला होता त्या ठिकाणी देखील अगदी पाकिस्तानी गोलंदाजांच्या चिंधड्या उडवताना पाहायला मिळालं होतं या खेळाडूला. आणि आज दोन्ही संघातील खेळाडू सारखाच मोठी आहे. सुमित काय म्हणाल? अगदी चुरशीच्या सामन्यात सेमीफायनल जिंकलात आणि आता यंगस्टरची फायनल, काय म्हणाल? नक्कीच इम्पॉर्टंट होतं आमच्या टीमसाठी फायनलला टच करणं. तर एक मोमेंटम तुला शेअर करायचं होता त्या टुर्नामेंटचा आणि फायनल टच केली तर प्रयत्नही असेल की ट्रॉफी जिंकायला. साहेबांचे या ठिकाणी झालेलं आगमन या स्पर्धेचे विनंती करतो साहेबांना पुन्हा एकदा आमच्या मध्ये 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. रणदीप जडेजा यांचा बॉल बॅकफुटला गेली. ढकलला मात्र कव्हरच्या क्षेत्रात डायरेक्ट हिट होऊ शकला नाही. हजारोंची गर्दी आणि कोकणचे क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने देवगणात आलेले आहेत. नक्कीच प्रत्येक चौकरांसाठी सर्वचे प्रेक्षक देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. यावेळेला वेगळं काही करण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स घ्यायला गेले योगेश पेनकर. लक्ष 62 मध्ये फायनल मॅच मध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे. नक्कीच ज्यांना फलंदाजी मैदानातील आगमन देखील पाहायला मिळत आहे. पहिला बॉल या डावात आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला जात पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला. खरा कुपन निघतोय. यावेळेला फटका खेळलाय. स्क्वेअरलेगच्या दिशेने मारला गेला फटका पाहायला मिळतोय आणि कृष्णा सातपुते बॅटिंग केली टीमला संघटनातून गाजवलेली आहे. यावेळेला दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. फेकी केली मात्र त्या ठिकाणी पूर्ण होत नाही. नाहीये समोर भूषण गोळे कोलवड्याचा बॉल यालाही समोर खेळलाय. फील्डर येताना पाहायला मिळत आहे आणि आता मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हर मध्ये. धावांची आवश्यकता. यंगस्टरची फायनल. पहिला बॉल परंतु अंपायर आमच्याकडे वळलेत खेळवत आहेत. हा बाईक बॉल आहे. कृष्णा बिग हिट फटका खेळलाय परंतु पाहूयात फिल्डर बऱ्याच लांबून असते. प्रयत्न चांगले केले परंतु स्पर्धा यंगस्टर प्रीमियर लीग जिंकलेला आहे. फायनल जिंकलेला आहे संघ. पब्लिक निघाली सगळी. गर्दी झाली आहे पूर्ण प्रेक्षकांची फोटोसाठी. इथे सगळेजण फोटो काढायला आले. टीम पण आलेले आहे. आपल्यासाठी 500 रुपयाचा पुरस्कार होता. सरांना भेटले 1500. अमित नाईक 1000. योगेश दादाला पण पेमेंट अमित नाईक पुरस्कार द्यायचा आहे. दिग्विजय
आम्ही दिग्विजय भाऊ त्याचबरोबर बाळाकुळमकर साहेब यांचे आभारी असू. गेली 5 दिवस पाहुणचार घेतला. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट भूषण यस प्रतीक भाऊ, आपण या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज ज्याच्या नावावर तब्बल 11 विकेट घेत पहिल्या नंबरवर राहिले. वेदा हॉटेल सर्वाधिक 11 विकेट घेत पहिला नंबर आर्यन भोईर यांचा आहे, ज्यांनी या स्पर्धेत 11 विकेट घेतलेले आहेत. आर्यन भोईर. ऑनलाईन सगळ्या ग्राफिक्स आहेत आपल्या आणि त्याच्यानुसार आपण या सगळ्या गोष्टी आपण द्यायचं आहे. आणि या स्पर्धेतील बेस्ट बॅटरचा पुरस्कार दावा केला आहे त्यांनी 99. एजाज कुरेशी या स्पर्धेचे बेस्ट बॅटर. एक जबरदस्त असामान्य खेळाडू, मोक्याच्या क्षणी कामगिरी कशी उंचवायची बरोबर माहिती असणारा खेळाडू. आणि आज देखील मॅच अशी फसली होती आणि त्या ठिकाणी एजाज कुरेशी मध्ये नाना मोरे, मुख्तार शेख यांनी या ठिकाणी यायचंय. यस यस या संदीपजी रुमडे. संदीपजी या. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणजेच बुवातारी. भव्य शिलेवन, साई शिलेवन, महादेवजी नाईक, सावंतवाडीचा संघ पहिला नंबर. 3.5 लाख रुपयाचा पुरस्कार. या रुपये साहेब. संदीप भाऊ या. योगेश भाऊ. अभिनंदन अफजल भाई, धर्मेश भाई आपलं देखील अभिनंदन. महादेव भाऊ आपलं अगदी मनापासून अभिनंदन. आणि आता 105 धावा प्रशांत घरात मालिकावीराचा पुरस्कार जातोय. दानिश 11 देवबाग संघाचे खेळाडू प्रशांत घरात. फोटो काढायसाठी कसे धावतात बघा इकडून तिकडं. ए ल्या का काढ की फोटो. हे आमचे स्पॉन्सर आहेत. कधी सकाळी चपात्या मागल्या. चपात्या म्हणजे मी तिथपर्यंत जायपर्यंत तू आवाज दे बरं असं बोललो मी. तर गाईज आम्ही झालेलो चॅम्पियन ट्रॉफी सोबत फोटो वगैरे काढलेले आहेत आणि आम्ही निघालो आमच्या हॉटेल रूम साठी. तर ट्रॉफी खूप जड आहे, पूर्ण काचेची बनवलेली आहे. फायनल जिंकल्यानंतर आम्ही निघालो आमच्या घराला. घरादादा गाडी चालवतोय आणि सर्व माट्या जीवित आम्ही सगळे रिटर्न चाललोय. तर आता डायरेक्ट इथून पनवेल नॉनस्टॉप गाडी चालणार. 7 ते 8 तासाचा रस्ता आहे. सो चलो आता रात्री घरादादा आम्ही दोघं मिळून गाडी चालवणार आहोत. सकाळचे वाजले 11:30 आणि मी पोहोचलो पनवेल स्टेशनला. आम्ही गाडीने आलो. आम्हाला एका मित्राने आम्हाला इथे ड्रॉप केलं. पप्पा आले मला घ्यायला. तर अशा प्रकारे देवगडचा व्लॉग इथं संपतोय. पप्पांच्या रिक्षामध्ये मी चाललो आता घरी. इथून जाऊन मस्तपैकी झोपणार आणि नेक्स्ट टुर्नामेंटसाठी गेलो. बाय बाय गाईज. हा व्लॉग मी इथे संपतोय. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम देत राहा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.